हे सुनीता ताईचे 500. हिंदे बाजूला ठेव तुझ्या हातातलं काम. अगं काहीतरी घडणार आहे. मोठे बाई, अहो, काय झालं काय झालं? हा अगं मी तिला बघितलं. ती कोण? जीप तुझ्या हातून 2दा निसटली ती. अगं ती लंगडी बाई. ती? हा तिला बघितलं आणि नुसतं पाहिलं नाही तर तिचा माग काढत पार तिच्या घरापर्यंत पोहोचले. अगं आणि ती एकटी नाहीये. अहो पण तो माणूस होता कोण? हा अगं म्हणजे मला असं नीट पाहिलं नाही मी आलं लांब होतो ना आम्ही पण असं वाटत होतं की या माणसाला कुठेतरी पाहिलंय. हा म्हणजे जरा डोक्याला जोर दिला ना तर आठवेल मला तो माणूस कोण होता ते. अहो मोठ्या बाई, लई मोठं काम केलंय. तिच्या घराचा शोध लावून तुम्ही. आता ती बाई पण सापडल आणि तिचा साथीदार कोण आहे हे पण आपल्याला कळल. हा श्रीकला, व्यंकू महाराज आणि श्रीकला कुठे चाललेत? बाबा ते सोनोग्राफीला जाणं आजच गरजेचं आहे का? श्रीकला, अगं ही सोनोग्राफी अत्यंत महत्वाची आहे असं डॉक्टरांचंच म्हणणं आहे. म्हणून तर करणार आहोत ना आपण ती. आणि आता गोपाळ नाहीये, त्यामुळे तुझी आणि तुझ्या बाळाची काळजी घेणं हे माझं आणि शकुंतलाचं काम आहे. आई आई येतो आम्ही, काळजी करू नका. सांभाळून जा ग. बाबा आपण लवकर जाऊ आणि लवकर येऊयात. काय की आई तोपर्यंत घरात एकट्याच असतील ना. चल. का एकट्या का? घरातले बाकीचे अजून जिवंत आहेत. नाही मला तसं नव्हतं म्हणायचं. कळतंय मला. असं चालता बोलता निघून गेला असं म्हणायचं ना तुला. हा कळलं. व्यंकट भाऊजी सुनेला घेऊन कुठं निघाला? अहो ते आज डॉक्टरांकडे जायचंय ना सोनोग्राफीसाठी, तिकडे निघालो. सोनोग्राफीसाठी तुम्ही? अहो बाई माणसा बरोबर बाई माणूस पाहिजे. अहो नाही वहिनी, बरोबर आहे. कसं आहे, खरं तर शकुंतला जाणार होती तिच्या बरोबर, पण आज जरा तिची तब्येत नरम गरम आहे म्हणून म्हणलं आपणच जावं. ऍक्च्युली बाबांना आज तालुक्यात काम पण आहे. पण हे बघ श्रीकला, माझ्या कुठल्याही कामापेक्षा माझ्यासाठी तुझं चेकअप वेळेत होणं अत्यंत गरजेचं आहे. तुमच्यासाठीच का? अहो गोपाळ माझा कुणी नव्हता का? नाही अहो वहिनी, तसं नव्हतं म्हणायचं, पण हे पा गोपाळ मध्ये आणि अधोक्षज मध्ये मी कधीच फरक नाही केलाय. आणि श्रीकलावरती तर माझं काकणभर जास्तच प्रेम आहे. शकुंतलाची तब्येत बरोबर नसली म्हणून काय झालं? माझ्या सुनेला मी घेऊन जाऊ शकते की नाही सोनोग्राफीला? आता तुम्ही सांगा, अशा वेळेला बाई माणसा बरोबर बाई माणूस असलेलं बरं असतं ना. अर्थात तुमची काही हरकत नसेल तर घेऊन जाऊ का हिला सोनोग्राफीला? म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास असेल तर. अहो वहिनी, असं काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही तिच्या सोबत असणार म्हणजे मग मला कसली चिंताच उरली नाही बघा. काही हरकत नाही. हा मग आपण असं करू, तुम्ही तिच्या सोबत दवाखान्यात जा. माझं त्या तहसीलदार कचेरीतलं काम संपलं की मी येईन मग दवाखान्यामध्ये. हा हा
मग आपण जाऊ बर का सोनोग्राफीला. हा, मी घेऊन जाईन तुला. चला. काय ग श्रीकला, घाबरलीस का? पोटात काय गुडगुड वगैरे होतंय की काय? नाही असं वाटतंय चेहऱ्यावरनं. घाबरू नकोस पण. अगं काही नाही, डॉक्टर काय करतात, होणाऱ्या बाळाची वाढ कशी होतीये एवढंच पाहतात, बाकी काही नाही. घाबरू नको, टेन्शन नाही घ्यायचं. ताई मी काय म्हणते, तुमच्या रजिस्टरमध्ये पाहता का? नाही म्हणजे आम्ही नंबर लावला होता सोनोग्राफी करायची. आमच्या व्यंकट भाऊजींनी फोन केला होता. हिची सोनोग्राफी करायची. नाव आहे श्रीकला गोपाळ दिग्रसकर. हो. हो आता तुमचाच नंबर आहे. चला. असं का? बरं बरं, एक मिनिट, तुम्ही असं करा, तुम्ही हिला घेऊन जा, मी जरा बाहेर जाते. काय मी व्यंकट भाऊजींना फोन करते, सांगते त्यांना का तुझा नंबर लागलाय म्हणून. हा, जा हिला पाणी बिनी पा जा. चल. या बस. डॉक्टर डॉक्टर शेजारच्या केबिनमध्ये सोनोग्राफी करताय, येतीलच थोड्या वेळात. आज मला काहीही करून या डॉक्टरला मॅनेज करायलाच पाहिजे, पण कसं? सिस्टर, डॉक्टरांसाठी चहा ठेवलाय. हो. हा, आता डॉक्टर मॅनेज होऊ शकते. नर्स, मला पाणी हवं होतं, खूप तहान लागलीये, द्याल का? हो सांगते. विठुरा, कितीही कठीण परिस्थिती आली ना तरी सुद्धा आई इंद्रायणी जगली, तरली. फक्त आणि फक्त व्यंकू महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि तुझ्या कृपेमुळे. वाईट प्रसंग आला की लय वाईट वाटायचं, पण मग म्हणायचे हे पण दिवस सरतील. माझा विठुराया ना माझा बेस्ट फ्रेंड सोबत, मला काही होऊ देणार नाही तो. तुझ्याकडे पाहिलं की धीर यायचा. आता कोणाकडे पाहू रे मी? तुझा गाभारा रिकामा आहे रे, रिकामा. या घरावर किती मोठं संकट आलंय माहिती ना तुला? मग असं कसं नाहीसं झालंस रे? असं कसं नाहीसं झालंस? आता आधारासाठी कुणाकडे बघू रे मी? कुणाकडे बघू विठुराया? विठुराया, तू जिथे कुठे आहेस ना तिथून परत ये, तू परत ये. मी नाही रे राहू शकत तुझ्याशिवाय. परत ये विठुराया. चला चेकअप करूयात. तुमचा चहा ठेवला तुमच्या वॉर्डबॉयने मगाशी, तो पिऊन घ्या ना आधी. नाही नको. डॉक्टर, तुम्ही दिवसभर किती पेशंट्सना चेक करता आणि दमून जात असाल ना, प्लीज चहा घ्या ना. अहो बघा डॉक्टर, मी स्वर्गीय डॉक्टर गोपाळ दिग्रसकर यांची बायको आहे. हो हो माहिती आहे, आमची ओळख होती चांगली. हो ना? देन आय इन्सिस्ट
की आधी तुम्ही प्लीज चहा घ्या. बरं बरं ठीक आहे, तुम्ही म्हणतायत म्हणून, आणि गोपाळसाठी घेते. हं? हॅपी? चला आता चेकअप करून घेऊयात. काय झालं डॉक्टर? काही नाही, फॅमिली येतेच आहे ना तुमची, आपण बसून बोलूयात. इंदू, अगं तू धीर नको सोडूस. विठू राय कुठे जाणार नाही आपल्याला सोडून. तो दूर जाऊच शकत नाही आपल्यापासून. त्याच्या भक्तांसाठी नक्की परत येईल. तो त्याच्या इंदूसाठी नक्की परत येईल. काळजी नको करू तू. विठुराया, तूच या घराचा पाठीराखा आहेस. या घरावरचा अरिष्ट दूर करायला परत ये रे. खोट्या श्रीकलाचा खोटेपणा सगळ्यांसमोर येऊ दे विठुराय. परत ये. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही प्रेग्नेंट आहात? डॉक्टरांनी. शक्यच नाही. म्हणजे हेच की तुम्ही प्रेग्नेंट नाही आहात. चहा प्यायलीस ना तू? म्हणजे अगं चहा प्यायलीस ना? काय आकर. काय बोलतात तुम्ही? समजतंय का तुम्हाला? अगं आकर बघू. कसं शक्य आहे ग हे? हा? आता तू माझ्या अर्काच्या अंमलाखाली असलं पाहिजे. व्हॉट? वॉट काय वॉट? एव्हा वॉट बीट काही नाही. मी आता काय सांगते ना ते नीट ऐक. आता माझ्या घरचे येतील, त्यांना सांगायचं की श्रीकलाचं चेकअप एकदम व्यवस्थित झालं. श्रीकला खरंच प्रेग्नंट आहे. सगळं व्यवस्थित आहे. डॉक्टर, येऊ का आम्ही आतमध्ये? या या व्यंकट भाऊजी. काही नाही डॉक्टर, आम्हाला इतकंच विचारायचं होतं का श्रीकलाच्या बाळाची वाढ कशी होती म्हणून. जे शक्य नाही ते विचारतात तुम्ही. म्हणजे हेच की श्रीकला प्रेग्नेंट नाही आहे. काय? हो, हो, काय सांगताय हे डॉक्टर? तेच जे श्रीकलाला चांगलंच माहिती आहे. श्रीकला, हे सगळं तू का केलंस? बाबा, बाबा, मला
खरंच असं काही करायचं नव्हतं. गोपाळची शपथ खाऊन सांगते, मला नव्हतं करायचं असं काही. मग का केलंस असं? आई, कारण की मला गोपाळचं हे घर, या सगळ्या माणसांना, माझ्या आई बाबांना सोडून नव्हतं जायचं म्हणून. याचा आणि त्याचा काय संबंध आहे? संबंध आहे मोठ्या बाई. मी जर हे असं केलं नसतं ना, तर इंद्रायणी ताईंनी मला केव्हाच घराबाहेर काढलं असतं. घरात आल्यापासून त्यांनी कायम दुस्वासच केलाय हो माझा. मी बरोबर बोलते ना आई? खरंच केलं असतं की नाही त्यांनी हे? अगं पण म्हणून एवढं मोठं खोटं बोलण्याची काय गरज होती? काय म्हणालीस तू की गोपाळचा अंश तुझ्या पोटात वाढतोय? शकू, शांत हो. हा, अहो काय सांगतो मोठ्या बाई? अहो काय नाही केलं या पोरीसाठी? हात नको लावूस मला. आई, आय एम रिअली सॉरी. माझं खरंच चुकलं. पण विश्वास ठेवा माझ्यावर. माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. श्रीकला, काय बोलतेस तू? हा, तू आम्हाला विश्वासात घ्यायला नको होतस का श्रीकला? सांग मला. आणि असा एवढा कुठला नाईलाज होता का तुझा? मी आणि शकुंतला तुला पोटच्या पोरीसारखं मानतो. गोपाळ गेल्यानंतर तू घराच्या बाहेर जा असा विचार आम्ही दोघं करणार होतो का? किंवा घरातल्या इतर कुणालाही असा विचार आम्ही करू दिला असता का? अगं, या एका कारणासाठी खोटं बोललीस तू का? कशासाठी? बाबा, माझं खरंच चुकलंय. मी मान्य करते. मला कोणालाच त्रास द्यायचा नव्हता हो. मी गोपाळची शपथ खाऊन सांगते. ए चुप चुप. सतत गोपाळची खोटी शपथ खाऊ नको हा. लाज नाही वाटत का ग? साध्या भोळ्या माणसांच्या भावनेंशी खेळताना. बघितलं ह्याच मुळे ना मला हे सगळं. हे तू गरोदर नाहीयेस हे मला आधीपासून माहित होतं. अहो पण पाठराखीनबाई असं काय बोलताय तुम्ही? नाही म्हणजे त्या दिवशी त्या डॉक्टरीनबाई आल्या होत्या ना, त्यांनी चेकअप केलं आणि त्याच बोलल्या की श्रीकला गरोदर आहे. इंदू, तू बोलण्याआधी जरा विचार कर बरं. काय ग, गरोदर आहेस? सांग ना, आहेस गरोदर? डॉक्टरीनबाई का खोटं बोललाय का मग? त्या खोटं बोलल्याच नाही. खोटं नाही बोलले मग? हो, मग ती गुंग झाली होती त्यांची.
ह्या हिने केली होती. हे बघ इंदू, मला काय व्यंकट भाऊजी बोलू द्या तिला. प्रूफ आहे तिच्याकडं. प्रूफ नाही, आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहित असतं, पण याची काय आयडियाच नाही. इंदू हे काय सगळं? अधोक्षज ती बोलतेय ना, समजे डिटेल दिल ती. त्या दिवशी त्या डॉक्टर तेच बोलल्या जे हिने त्यांना बोलायला सांगितलं होतं. त्यांना पैसे चारले होते का शिष्यरिकालाने? नाही, हे पाजलं तिने.